संगीतकार गीतकार पलाश मुच्छल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना हिचा बालमित्र विज्ञान प्रकाश माने व वर्ष 34 राहणार शास्त्रीनगर सांगली यांनी त्याच्या विरोधात जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार सांगली शहर पोलीस ठाण्यात दिली आहे। पोलिसांनी मुच्छल विरोधात अॅट्रॉसिटीच्या कलमाखाली गुन्हा दाखल केला। हा प्रकार 22 नोव्हेंबर 2025 रोजी घडला होता। नोव्हेंबर महिन्यात सांगलीत क्रिकेटपटू स्मृती मानधना व संगीतकार पलाश मुच्छल यांचा विवाह सोहळा होता, पण तो काही कारणांनी रद्द झाला। या विवाह सोहळा मोडल्यानंतर पलाश चर्चेत आला होता। त्यानंतर स्मृती हिचा मित्र विज्ञान माने यांनी जानेवारी महिन्यात पलाश विरोधात फसवणुकीची तक्रार पोलीस अधीक्षकाकडे केली होती। आता पुन्हा माने यांनी त्याच्या विरोधात जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार केली आहे। पोलिसांनी दिलेली माहिती अशी की पलाश मुच्छल यांनी 2025 साली फिर्यादी विज्ञान माने यांच्याशी संपर्क साधला होता। त्यांच्याकडून मुच्छल यांनी चित्रपट निर्मितीसाठी 25 लाख रुपये घेतले होते। दिनांक 22 नोव्हेंबर 2025 रोजी सांगली ते आष्टा रस्त्यावरील टोल नाका परिसरात माने यांनी मुच्छल यांच्याकडे दिलेल्या 25 लाख रुपयांची मागणी केली। त्यावेळी मुच्छल यांनी माने यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले। या तक्रारीनंतर शहर पोलिसांनी पलाश विरोधात अनुसूचित जाती व जमाती अधिनियम 2012 चे कलम 3(1), भारतीय न्याय संहिता कलम 351(2), 352 अन्वये गुन्हा दाखल केला आहे। नमस्कार, मी विज्ञान माने। संविधान व भारतीय न्याय प्रणालीला मानणारा एक युवक म्हणून माझी ओळख आहे। 2024च्या दरम्यान माझ्यावरती जो पलाश मुच्छल नावाचा जो इसम आहे, जो की एक दिग्दर्शक आणि एक सिंगर म्हणून ज्याची ओळख आहे, त्यांनी एक पिक्चरच्या नावाखाली माझ्याकडून 25 लाख रुपये त्यावेळी गुंतवा आणि त्याचा चांगलाच तुम्हाला 6 महिन्यामध्ये रिटर्न मिळतील या अशा पद्धतीने मला सांगून माझ्याकडून त्यांनी त्यावेळी पैसे घेतले होते। सातत्यानं पिक्चर संपल्यानंतर मी त्याचा पाठपुरवठा करत होतो की वेळ होऊन गेलेला आहे, मला तुम्ही माझे पैसे घातलेले आणि त्याचे रिटर्न जे आहेत हे तुम्ही द्यावी ही विनंती। परंतु सातत्यानं पाठपुरवठा करूनसुद्धा पलाश मुच्छल यांनी आज देतो उद्या देतो म्हणून मला त्यावेळी खूप वेळ मारून नेल्यानंतर 22 नोव्हेंबर 2025च्या दरम्यान तो सांगलीमध्ये होता। त्या दरम्यान ज्यावेळी सांगलीमध्ये असता मी आणि माझे काही सहकारी त्याला भेटलो। त्यावेळी भेटल्यानंतर म्हणजे पलाश मुच्छल हा एक नंबरचा फसवे, भामटा आणि डबल डोलकी आहे हे मला त्यावेळी जाणून आलं होतं। कारण की त्याला माहीत होतं की एक विशिष्ट समाजाचा व्यक्ती आणि त्या विशिष्ट समाजाच्या बद्दल त्याची जी घाणेरड्या पद्धतीनं हिणवण्याची पद्धत होती किंवा त्या समाजाबद्दलचा जो त्याच्याबद्दलचा तेढ होता तो त्यानं त्यावेळी व्यक्त केला शब्दामध्ये। हे शब्द मला कॅमेरासमोर सांगता येत नाहीत, असे घाणेरडे आहेत, परंतु मी FIRमध्ये त्या दरम्यान माझ्या स्टेटमेंटमध्ये कालच्या दिलेले आहेत। त्यानंतरसुद्धा काही दिवस तो मला म्हटला पैसे देतो आणि जानेवारीच्या दरम्यान म्हटला देतो, परंतु त्यानं मला पैसे दिले नाहीत। त्यांनी मला गुंडांकडून मारण्याची मुंबईच्या धमकीसुद्धा दिली। मला मानसिक त्या दरम्यान हॅरॅसमेंट झालो मोठ्या प्रमाणात। एखाद्या विशिष्ट समाजाच्या असूनसुद्धा माझी पैशाची पिळवणूक त्यांनी मोठ्या प्रमाणात केली आणि मला तिथं पिक्चरच्या नावाखाली पैसे घेऊन माझी मोठी आर्थिक फसवणूक केली। त्या दरम्यान मी पोलीस प्रशासनाकडे तिथं निवेदनद्वारे माझं म्हणणं मांडलं। पोलिसांनीसुद्धा चांगल्या पद्धतीनं SP साहेब असतील, DYSP साहेब असतील, चांगल्या पद्धतीनं तिथं 420-406 दाखल करण्यासाठी परवानगी आत्ता दिलेलीसुद्धा आहे। त्याच दरम्यान जे जातीवाचक शब्द त्यांनी त्यावेळी मला बोलले होते त्यासुद्धा म्हणजे मी मानसिक खचून गेलो होतो। त्या दरम्यान मला माझा मित्र सर्कल असेल, सर्वजण सहकारी असतील, त्यांनी मला सपोर्ट दिला। त्यानंतर मी म्हटलं की आता त्याच्यावर गुन्हा दाखल हा केला पाहिजे। माझं म्हणणं काल मांडलं आणि त्वरित पोलीस प्रशासनाने त्याची दाद घेऊन त्याच्यावरती अॅट्रॉसिटी हा गुन्हा दाखल केला आणि पुढील तपाससुद्धा जी माझे पैसे त्याला दिलेत 420 आहे, 406 आहेत, रिकव्हरीचा भाग आहे। पोलीस प्रशासन पुढील कारवाई चांगल्या पद्धतीनं करेल हा मला ठाम विश्वास आहे। सांगली शहर पोलिसांनी या ठिकाणी फिर्यादी विज्ञान प्रकाश माने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यातील आरोपी पलाश राजकुमार मुच्छल याच्यावर सांगली शहर पोलिसांनी येथे गुन्हा नंबर 194/2026 अनुसूचित जाती जमाती अधिनियम 2012 कलम 3(1)(r)(s) BNS कलम 351, 302, 352
या अंतर्गत जातीवाचक शिवीगाळ केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांचा अधिक तपास चालू आहे. सदर गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्याकामी सांगली शहर पोलीस ठाण्याची पथकं रवाना करण्यात आलेली आहेत.